नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. मी वागरे नान्यतेत सतसत परम, असे 4 श्लोक आणि त्याच्यामध्ये भागवत कथित केले गेलं. ब्रह्मदेवाने ते श्रवण केलं आणि ब्रह्मदेवाने हे भागवत जे आहे ते आपल्या पुत्र नारदांना सांगितलेलं. पहा, नारदांनी हेच भागवत महर्षी व्यासांना कथित केलं आणि व्यासांनी हेच भागवत शुकदेवांना कथित केलेलं आहे. भगवान श्री शुकदेवांनी राजा परीक्षितीला सांगितलं. परीक्षित राजाने शुकदेवांकडून जे भागवत श्रवण केलेलं तेच भागवत नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींनी सुतांकडून श्रवण केलेलं आहे. आणि आतापर्यंत जेवढा क्रम आपण या ठिकाणी पाहिलेला, हा संपूर्ण क्रम जो आहे महर्षी व्यासांनी ग्रंथ रूपात वर्णित केलेला आहे. याचं नाव श्रीमद भागवत आहे. क्रम लक्षात आला. आता प्रश्न असा पडतो की भागवत नेहमी का श्रवण करावं? आपल्याला संत सांगतात, आपल्याला भगवान बोलतात, सदा सेव्या श्रीमद भागवती कथा, यस्य श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. सदा परमात्म्याची कथा श्रवण करा. ठीक आहे, आम्ही नेहमी भगवंताची कथा श्रवण करू. का म्हणून श्रवण करायचे? कारण काय? याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे. पहिली गोष्ट तर हे आहे की भगवान परमात्म्याने देवादिकांनाही दुर्लभ असणारं शरीर आपल्याला प्राप्त करून दिलं. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. स्वर्गाधिक देवतांनी इच्छा केली नव्हे, प्रयत्न करून त्यांना हे शरीर प्राप्त झालं नाही. ते शरीर परमात्म्याने तुम्हा मला प्राप्त करून दिलेलं आहे. या देहाचं सार्थक करायचं असेल तर भगवत चिंतन जीवनामध्ये होणं महत्वाचं आहे. तुम्हा आम्हाला जे मनुष्य शरीर प्राप्त झालंय ना, हे काकताली न्यायाप्रमाणे प्राप्त झालं असं संत सांगतात. वर्णन आहे. पावला हा देह काकताली न्याये, पावला हा देह काकताली न्याये, पावला हा देह काकताली. न घडो ते उपाय घडो आले, न घडो ते उपाय घडो आले, पावला हा देह काकताली न्याये, पावला हा देह काकताली न्याये. पावला हा देह काकताली न्याय, न घडो ते उपाय घडवाले. संत सांगतात मनुष्य शरीर अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो, देहिनाम क्षणभंगुरः, तत्रापि दुर्लभम मैन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडावा तसं तुम्हा मला हे शरीर आपल्या हाती लागलेलं आहे. गुरुले बाबा एक दृष्टांत सांगायचे. पहा, कोणी एक राजा आणि त्याचं पोट दुखायला लागलं. त्या राजाने अनेक उपाय केले, काही केल्या परिणाम होत नव्हता. एक वैद्याला त्याने सांगितलं, म्हणले राजासाहेब माझ्याकडे एक औषध आहे आणि हे औषध जर कावळ्याच्या रक्तामध्ये घेतलं तर तुमचं पोट दुखणं कायमचं बंद होईल. राजाने दवंडी पिटवली. आता राजा बोलेन दळ हाले म्हणतात, दाढी हाले नाही. बरं, काही लोक दाढी हाले म्हणतात, दाढी हाले नाही. दळ म्हणजे सैन्य. ऐका हो,
जो कोणी राजाला जिवंत कावळा पकडून आणून देईल त्याला राजा 1,00,000 रुपये बक्षीस देणार आहे. दवंडी पिटवणारा नदीच्या काठी गेला. कर्मधर्म संयोग एक आंधळा मनुष्य सूर्याला अर्घ्य देऊन टाळी वाजवून भजन करीत होता. दवंडीचा नाद त्याच्या कानावरती पडला की राजाला जो कोणी जिवंत कावळा पकडून आणून देईल त्याला राजा 1,00,000 रुपये बक्षीस देणार आहे. आंधळा माणूस भजन करतोय, पण करता करता दवंडी कानावर पडावी तेवढाच कावळा हातामध्ये सापडावा. योग एकच आला. असं होत नाही, पण झालं. कावळा तर हातामध्ये सापडला, पण मनात विचार करतो एका कावळ्याला राजा 1,00,000 रुपये बक्षीस देणार. पण 2 कावळे पकडले तर किती झाले बोला? 4,00,000 रुपये. बरोबर बोलत जा ना. 2 कावळ्याला 2,00,000 रुपये. बरोबर. मग आता पहिला पकडायचा, दुसरा पकडण्याच्या प्रयत्नात लागावं म्हणून त्यानं पहिला पकडला, तो बगलीमध्ये ठेवला. आता दुसरा पकडण्यासाठी म्हणून जसे त्यांनी हात वरती केले, काय झालं असेल? जो होता तोही निघून गेला. आता लाख टाळ्या वाजवला, कावळा सापडेल का? सर्व पक्ष्यांमध्ये अतिशय धूर्त पक्षी कोणता असेल? पक्षीनांच्या वायसा धूर्त हा. सर्व पक्ष्यांमध्ये धूर्त एकच बुबुळ राहत, पण सगळीकडे पाहतो तो. आता कावळा सापडणं शक्य नाही. तसं तुमच्या आमच्यातून एकदा देह निघून गेला की परत मिळेल याची शाश्वती नाही. आणि म्हणून या मनुष्य देहाचं सार्थक करण्यासाठी भगवत चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. काही काही वेळा लोक आपल्याला प्रश्न विचारतात, ठीक आहे आम्ही देवाच्या प्राप्ती करता भागवत कथा श्रवण करू, पण शास्त्रामध्ये एकच साधन नाही ना, अनेक साधनं देवाच्या प्राप्ती करता सांगितलेले आहेत. योग आहे, जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, व्रतवैकल्य आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, दान आहे. पण भागवतच का श्रवण करावं? बघा, अनेक साधनं जरी असले तरी ते ईश्वर प्राप्तीला नेऊन पोहोचवतील याची गॅरंटी नाही. योगाने देवाची प्राप्ती होते, पण योग करण्यासाठी योग्याला अतोनात दुःख भोगावं लागतं. तसं भगवान गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये बोलतात, शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नातो चिरितम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम तत्रेकाग्रम मनः कृत्वा यतचित्तेन्द्रिय क्रियाः उपविश्यासने योन्द्यात् योगमात्म विशुद्धये समं काय श्रेयो गृहं धारन् नचनं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम सोम दिशश्चा नवलोकयन्. योग करण्यासाठी गेलेल्या योग्याला अतोनात दुःख भोगावं लागतं. कुंडलिनी शक्ती जागृत करणं एवढं सोपं आहे. समाधी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत योग्याचा योग सिद्ध होत नाही आणि त्याला ईश्वर दर्शन संभवनीय नाही, जोपर्यंत समाधी लागत नाही. किती काठिण्य आहे. 12वा अध्याय 6वा अध्याय वाचा, आता सांगायला वेळ नाही. ज्ञान हे सुद्धा ईश्वर प्राप्तीचं आणि साधन आहे, पण त्यासाठी गुरुजीची सेवा पाहिजे, गुरूंची कृपा होणं महत्वाचं आहे. ज्ञान यापेक्षा दुसरे यज्ञ सांगितलेले, यज्ञाने देवाची प्राप्ती होते, पण कलियुगात यज्ञ करणं शक्य नाही. हत्तीच्या सोनं एवढे तुपाची धार यज्ञ कुंडामध्ये ओतावी लागते, खायला तूप भेटत नाही. एखादं लेकरू आईला म्हणते आई तूप, आई म्हणते चूप, बोलू नको. आणि केव्हा यज्ञ करणं शक्य? तुपाचा भाव 600 रुपये किलोवर गेला. आणि महाराज लोकांना काय माहिती तुपाचा भाव? आपल्याला फक्त एकच आहे, पुढे आले की हो द्या. यज्ञ कुंडामध्ये हत्तीच्या सोने एवढे तुपाची धार ओतावी लागते तर यज्ञ सफल आहे. मग आपण यज्ञ करू शकत नाही. त्रयी सांख्यम योग पशुपतिमथम वैष्णवमिती प्रवीण्ये प्रस्थाने परमिद पथ्यमितीच रुचिनाम वैचित्र्या दुर्जकुटेल नाना पथजुषाम नृनामे को गम्यस्तमसी पैसा मरणवैव. अनेक साधना ईश्वराच्या प्राप्ती करत आहे. शिवमहिमा स्तोत्रातला हा श्लोक आहे. पण सर्व साधना जे आहेत ते कलियुगामध्ये करणं शक्य नाही.
मग असं कोणतं साधन आहे जे नियतही असेल आणि सुलभ आहे ते ध्यानोबारे वर्णन करतात. एथ मनाचा मारून मारता इंद्रिया दुःख न देता मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. बसल्या ठिकाणी मोक्ष मिळतो, पण मनाला मारण्याची, इंद्रियाला आणि मारण्याची गरज नाहीये. ज्ञानोबारे बोलतात मोक्ष असे आयता पण श्रवणाची माझी म्हटलेलं. श्रवण पाहिजे, पण श्रवण कसं करावं, कसं घडावं याला सुद्धा शास्त्र आहे, नियम आहे. नाहीतर बरेच माणसं कथेमध्ये येऊन बसतात, का हान लागली, उठले निघाले, चहा पिऊन येतात बिचारे. काही काही लोक सिगरेट ने बिडी पिऊन येतात टाइमपास. पण आपल्या इथं नाही बरं, आपल्या इथं सगळे लोक चांगले, भगव्या टोप्या वगैरे घालून टकाटक बिलकुल फ्रेश होऊन बिलकुल समोर येऊन बसलेले. सर्वांना नमस्कार बरं. अशीच प्रसन्नता 7 दिवस राहू द्या, चेहरा पाडू नका. आणि आम्ही कोणाला चेहरा पडू देत नाही 7 दिवसात. फक्त तुम्ही आपलं सिग्नल पडू देऊ नका. सिग्नल डाऊन